नमस्कार, कसे आहात सगळे? आज रविवार, मग काय सगळ्यांच्या सुट्टीचा दिवस आणि तसेच चमचमीत खाण्याचा सुद्धा. रविवारी जोपर्यंत मटन चिकन आपण खात नाही तो रविवार कसला. झक्कास बेत पाहिजेच. चला मग आपण आज चिकन सुक्कं बनवूया. सुक्क्याला जरा तेल आणि कांदा जास्त वापरायचा हां. गरम तेलात छान लालसर कांदा परतून घेऊया. कांदा लालसर भाजला का त्याच्यामध्ये चिकन हळद मीठ लावलेले परतून घेऊया. चिकनला पाणी सुटेपर्यंत मस्त एकसारखे खालवर करून घेऊया. आज मी वाढदिवसाची पार्टी देणार आहे, त्याच्यामुळे क्वांटिटी जास्त दिसते तुम्हाला. थोडे चिकन वाफरले का त्याच्यामध्ये गरम पाणी आपण मिक्स करून घेऊया आणि एकसारखे छान हलवूया. चिकनला कमीत कमी 20 ते 25 मिनटं लागतात शिजायला, पण मला आज अर्धा तास लागला चिकन शिजायला. यासाठी आपल्याला काय काय मसाला लागणार आहे ते आपण बघूया. सगळे मसाले कढईमध्ये छान गरम करून घ्यायचे. याच्यामध्ये लवंग, दालचिनी, तीळ, जिरे, ओलं खोबरं, सुकं खोबरं, तसेच आलं, लसूण, कोथिंबीर हे सर्व मसाले मिक्सरला मस्त बारीक करून घ्यायचं. मसाला तयार असला का फोडणीला वेळ लागत नाही. चिकन सुक्क्याला मी नेहमी डबल फोडणी टाकते, म्हणजे परत थोड्या तेलामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे. यामध्ये तेजपत्ता, लवंग, दालचिनी, मिरा, भरपूर कांदा चिरलेला लांबडा आणि बारीक छान एकसारखा लालसर होईपर्यंत परतायचा. लगेच आपण या तेलामध्ये काश्मीरी मिरची पावडर आणि घरगुती मसाला म्हणजे चटणी ही आधी मिक्स करून हलवून छान घ्यायचं, म्हणजे छान आधी कट येतो. मी जी चटणी वापरते ती माझी वर्षाचा एकदम बनवलेला मसाला आहे. नंतर आपण हळद आणि चिकन मसाला मिक्स करून घेऊया. नंतर आपण वाटलेला मिक्सरमधून खोबऱ्याचा आणि तीळ जिऱ्याचा मसाला टाकून एकसारखे छान तेलामध्ये परतून घ्यायचा. 10 मिनटं छान मसाला भाजायचा. जोपर्यंत मसाला भाजून तेलाला कट सुटत नाही तोपर्यंत छान मसाला भाजून घ्यायचा आणि थोडेसे मीठ याच्यामध्ये टाकायचे. आधी आपण चिकनला मीठ लावलेले होते म्हणून थोडे कमी मीठ वापरायचे. तयार असलेली चिकनची अळणी म्हणजे चिकन सूप हे त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. जितके चिकन शिजलेलं पाणी होतं तितकंच मी सर्व याच्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे. 15 मिनटं चिकन मसाल्यामध्ये छान शिजवून घ्यायचं आणि आता थोडा गॅस बारीक करायचं. एकसारखे आपण हलवून घेतलेलं आहे. फोडणी छान बसली ना मस्त ठसका येतो. हा ठसका जसा घरभर येतो ना म्हणजे आपण सुक्कं छानच झालेलं आहे असं समजायचं. आले का छान तरी सुटलं ना मग तोंडाला पाणी. नंतर वरून आपल्याला हवी तेवढी कोथिंबीर टाकायची. हे आपलं चिकन सुक्कं तयार आहे. आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करा.